प्रत्येक घरात सकाळची सुरुवात ही चहाने होते, परंतु दिवसभरात 2 ते 3 वेळा चहा कसा होतो हे समजतही नाही। या व्हिडिओमध्ये ब्लॅक टीचे फायदे व चकित करणारे तोटे सांगितले आहेत। तसेच कोणते आजार ब्लॅक टीमुळे होतात व कोणते आजार ब्लॅक टीमुळे कमी होतात हे देखील सांगितले आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, अजिबात स्किप करू नका। नमस्कार, मी अमृता जी.के मराठीवरती तुमचे मनापासून स्वागत आहे। आपण लगेच व्हिडिओ चालू करूया। ब्लॅक टी हा कॅमेलिया सायनेन्सिस या वनस्पतीच्या पानांपासून तयार केली जाते। जगभरात कॉफीऐवजी पर्याय म्हणून ब्लॅक टी हा घेतला जातो। आता याचे फायदे कोणते आहेत तर पहिला फायदा, ब्लॅक टी मध्ये कॅफीनचे प्रमाण हे मध्यम असते। मेंदूतील ॲडिनोसिन नावाचा घटक हा थकवा निर्माण करणाऱ्या केमिकल्सला रोखून ठेवतो, त्यामुळे झोप येत नाही, मानसिक सतर्कता वाढते आणि तुम्हाला दिवसभर फ्रेश देखील वाटते। दुसरा फायदा म्हणजे ब्लॅक टी मधील फ्लेवोनॉइड्स हे शरीरातील अँटीऑक्सिडंट हृदयाच्या नळीतील चरबी कमी करते, कोलेस्ट्रॉल कमी करते, त्यामुळे हार्ट अटॅक, स्ट्रोक, हाय बीपी यांसारखा धोका हा अत्यंत कमी होतो। तिसरं म्हणजे ब्लॅक टी मध्ये असणारे टॅनिन्स पाचक रस वाढवतात, त्यामुळे अपचन, गॅस, जडपणावर आराम मिळतो। विशेषतः जर तुम्ही ब्लॅक टी जेवणानंतर घेतला तर ह्याचा विशेष फायदा मिळतो। हा चहा यकृताला चालना देतो, शरीरातील फ्री रॅडिकल्सला म्हणजेच औषधांचे जे पण अवशेष असतील ते बाहेर टाकण्यास मदत करतो। ब्लॅक टी मधील अँटी इन्फ्लेमेटरी गुणधर्म सांधेदुखी, स्नायूंचा त्रास कमी करतात। हाय बीपी असणाऱ्यांनी ब्लॅक टी घ्यावी, यामध्ये नायट्रिक ॲसिड तयार होतो जो रक्तवाहिन्यांना रिलॅक्स करतो। ब्लॅक टी हा त्वचेला घट्ट, उजळ व तरतरीत बनवते। केसांना वापरल्यास केस गडद होतात व केस गळती देखील कमी होते। ब्लॅक टी मधील पॉलिफिनॉल आणि थिओब्रोमाइन हे इन्सुलिन सेन्सिटिव्हिटी सुधारतात, त्यामुळे रक्तातील साखरेची पातळी ही नियंत्रणात राहते। आता हे फायदे तर पाहिले, यात कोणाला ब्लॅक टीचा उपयोग झालाय तर ते एकदा पहा। मधुमेह असणाऱ्यांसाठी, दुसरं ते म्हणजे केस गळती जर असेल, केसांच्या कोणत्याही समस्या असतील तर त्यासाठी ब्लॅक टी हा फायदेशीर ठरतो। तिसरं ते म्हणजे सांधेदुखी, स्नायूंचा त्रास असणाऱ्यांसाठी ब्लॅक टी फायदेशीर ठरते। अपचन, गॅस यांसारख्या समस्या असतील तर तुम्ही ब्लॅक टी जरूर घ्या। आता ह्याचे तोटे कोणते आहेत ते एकदा पाहूया। उपाशीपोटी जर ब्लॅक टी घेत असाल तर त्यातील टॅनिन्समुळे पोटातील जळजळ, मळमळ वाढते। दिवसात जर तुम्ही 4 ते 5 कप घेत असाल तर शरीरात कॅफीन हे साठून राहते, त्यामुळे झोप लागत नाही, झोप व्यवस्थित होत नाही। ब्लॅक टी मध्ये असणारे टॅनिन्स हे आयर्न शोषणाऱ्या प्रक्रिया कमी करतात, त्यामुळे ॲनिमिया असलेल्यांसाठी याचं सेवन करू नका। ॲनिमिया म्हणजेच रक्ताची कमी ज्यांना आहे त्यांनी ब्लॅक टीचा वापर करू नका। ह्यातून निष्कर्ष काय निघतो तर ब्लॅक टी हे एक स्ट्रॉंग नैसर्गिक आरोग्यदायी पेय आहे, पण कशासाठी, पण योग्य प्रमाणात योग्य वेळेस घ्या तर याचा फायदा तुम्हाला नक्कीच होईल। हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। जसेच माहिती पूर्ण वाटला असेल, थोडंफार तुम्हाला ज्ञान मिळालं असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा व अजून कोणते टॉपिक हवे असतील तर तेही सुचवा। भेटूया अशाच माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये, तोपर्यंत निरोगी राहा, आनंदी राहा।